आशीर्वाद आपला प्राप्त झाला। तेव्हा तुझी भक्ती केल्याशिवाय मनाला समाधान नाही, तरी सुद्धा अदृश्य स्वरूपात असणारा तुझा आशीर्वाद मिळाला, मनाचं समाधान झालं। मानवी जीवनाचा आत्मानंद मोकळेपणा एवढं त्यांचं स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य वैभवात आमच्यासारख्या स्त्रियांचं खरं कर्तव्य असेल तर पतिचरणाची सेवा आणि हिची सेवा आमच्याकडनं घडली असेल चुकल्यासारखं वाटतं आज आमच्या मनाला। प्राणेश्वर या सदनाचा त्याग करून गेला त्या स्वतःच्या कर्तव्य पूर्ण करण्यासाठी, पण आपली कुठेतरी माझ्या प्रतीक्षा करता येत नाही। अहो चुकल्या भागल्या जीवना विसरत असतात म्हणजे पत्नीचा भारत ना असं असताना सॉरी नाही आम्हाला कळतंय तुम्ही राजकर्ते आहात, तुमच्या मातीत वर्षांतराची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पूर्ण करण्याच्या उद्देशाने तुम्ही झालाच खरं, पण आमच्या मनाचं काय? आमच्या मनाची खालमेल आम्ही कुणाला सांगायची? तुम्हाला सांगणार नाही तर कुणाला सांगणार? त्याने आई बाबांचा घर सोडला तर सुखाचा किनारा सोडून जीवनाची जीवनमय नौका सुखमय सागरात ज्या तिने लोटली ती अशी डोलत राहते। खरंच कन्या रूपाने जन्म घेतला, मोतिकाच्या रांगोळ्या घालून मुली तोडणे उभारून सारा मान सुसज्ज केलाय आमच्यासाठी तर सौभाग्य देवतेसाठी। लवकरात लवकर येऊन आमच्या मनाचं समाधान करा, हे मन अधीर झाले तुमच्या स्नेहतेसाठी।